शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा 36 तासांचा मेगा ब्लॉक संपला। मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत, प्रवाशांना मोठा दिलासा। ठाणे स्थानकात घेण्यात आलेल्या 63 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉक संपला। प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं विस्तारीकरणाचं काम पूर्ण, मध्य रेल्वेवरची लोकल सेवा सुरळीत। मुंबईमध्ये 4 किंवा 5 जून रोजी पावसाचं आगमन होणार, हवामान विभागाचा अंदाज। त्यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। करी रोड लोअर परळमध्ये पाणी 6 जून रात्रीपासून 7 जून दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद। या काळात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार। पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्याचा फोटो मुंबई महापालिकेला व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास 24 तासात खड्डा बुजवला जाणार। पालिकेकडून 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांसह व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर। डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित। 2000हून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ। या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी। मुंबईतील भायखळा परिसरात एका इमारतीच्या 10व्या मजल्यावर भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या चालकावर एका वृद्ध महिलेसह तिच्या चालकाला मारहाण केल्याचा आरोप। तक्रारदारानं खार पोलीस ठाण्यात व्हिडिओ बनवला। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेमध्ये 29 राऊंड होणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। उत्तर भारतासह राज्यातील उष्णतेची लाट तीव्र। पुढच्या 2 दिवसात उष्णता कमी होणार, हवामान विभागाचा अंदाज। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे 2 दिवसांपासून अडखळले। प्रवेश फेरीत मिळालेला प्रवेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सूचना। प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पुढच्या एका फेरीसाठी बाद ठरवणार। राज्यामध्ये रविवारपासून पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 5 जूनपर्यंत येलो अलर्ट। राज्य सरकारच्या तिजोरीच्या महसुलामध्ये 24% वाढ। 1034 कोटी एकूण महसूल जमा। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिवसभरात 283 किलोमीटरचे रस्ते स्वच्छ। पालिकेच्या 1332 कर्मचाऱ्यांकडून 283 मेट्रिक टन कचरा गोळा। मुंबईमध्ये मे महिन्यात मालमत्ता नोंदणी 22% वाढून 12,000वर। नाईट फूग या बाजार विश्लेषक संस्थेची माहिती। एकूण मालमत्ता नोंदणीमध्ये 80% घरांचा समावेश। 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार। या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येईल। राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर। एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातली पहिली मेट्रो पुण्यात दाखल। 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची। लवकरच ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार। विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू। 79 दिवस चरण दर्शन बंद होतं। तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न। पूजेला चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सकाळी 6 पासून दर्शनाला सुरुवात। दर्शनासाठी भाविक तासनतास रांगले। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। दर्शन रांगेतल्या भाविकांवर मंदिर समितीकडून पुष्पवृष्टी। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सहयोग निवासस्थानी जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी।
कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, चालक नशेत वाहन चालवत असल्याचा नातेवाईकांचा आरोप, जमावानं चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा अपघात, माल वाहतूक करणाऱ्या टँकरची 2 वाहनांना धडक, अपघातामध्ये 1 जण जखमी. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातील 40 स्पर्धक सहभागी होणार. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सगळ्यात अवघड मॅरेथॉन मानली जाते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मालेगावचे माजी नगरसेवक अजीज लल्लू यांनी आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ल्यामध्ये माजी नगरसेवकासह त्याचा मुलगा गंभीर जखमी. मालेगावच्या हजारखोली भागातील मदिना चौकातली घटना. शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कारागृहातून फरार. योगेश पारधे असं फरार आरोपीचं नाव. कोपरगावच्या कारागृहातला धक्कादायक प्रकार. नाशिकच्या लासलगाव जवळच्या विंचुरीतील कांदा व्यापाऱ्याची 6 लाख असलेली बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलनं चोरली. लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा हक्क. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. या निकालामुळे नाशिकच्या तरुणीला 10 वर्षांनी पित्याच्या जागी नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा. पावसाळ्यामध्ये मासे प्रजनन कालावधीमध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश. त्यामुळे कोकणातील मासेमारी बंद. 1 ऑगस्टपासून बंदी आदेश मागे घेतले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट. तर 7 ते 8 जून पर्यंत मान्सून सिंधुदुर्गात दाखल होणार. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू तर 3घांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश. धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर. जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून आनंद साजरा केला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळावं म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ. दक्षिणमुखी मारुती मंदिरात 8 तास यज्ञ. यज्ञामुळे खैरेंचा विजय 100% होणार, पुरोहितांचा दावा. 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरीनिहाय माहिती घर बसल्या घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती. गोदावरी कोरडी पडल्यानं गोदाकाठची शहरं तहानेनं व्याकुळ. परभणीतील पाथरी शहरात भीषण दुष्काळ. शिवसेनेकडून खासगी टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्यानं पाथरीकरांना काहीसा दिलासा. बंदी असलेल्या बियाणांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड. संबंधित शेतकऱ्यांवर पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नांदेडच्या बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ 390हून अधिक काडतुसांचा साठा सापडला. या लाईट मशीन गनच्या गोळ्या असल्याची माहिती. एटीएसकडून तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.